दिल्ली विधानसभेच्या निकालांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का दिलेला आहे। त्याचं कारण असं आहे की जवळपास 10 वर्षांनंतर आम आदमी पक्ष जो आहे तो सत्तेतून बेदखल होताना बघायला मिळतोय आणि त्याचं कारण आहे की भाजपनं आपल्या विजयाचा झेंडा दिल्लीमध्ये रोवलेला आहे। जवळपास 40 पेक्षा अधिक जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत। पण गंमत अशी आहे की भाजप जेव्हा विजय होते त्यावेळेला तिथं काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाहीये आणि जर आपण वोट शेअरवरती नजर टाकली तर इथला वोट शेअर जो आहे तो फार इंटरेस्टिंग आहे। बघा, आम आदमी पक्षाला 43% वोट मिळालेले आहेत, भाजपला 47.13% वोट मिळालेले आहेत आणि काँग्रेसला जवळपास 7% वोट मिळालेले आहेत। ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये आणि हरियाणामध्ये आम आदमी पक्षानं काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवलेलं होतं, कारण तिथं जवळपास 10%पेक्षा अधिक मतं गुजरातमध्ये आम आदमी पक्षानं घेतलेली होती, तशाच पद्धतीनं इथं सुद्धा 7% मतं घेऊन आम आदमी पक्षाला काँग्रेसनं धक्का दिलेला आहे। याचा अर्थ असा आहे की समविचारी पक्ष एकमेकांविरोधात जेव्हा लढतात त्यावेळेला त्याचा थेट फायदा भाजपला होतो। भाजपनं केलेल्या सगळ्या स्ट्रॅटेजीज दिल्लीमध्ये वर्कआउट झालेल्या आहेत आणि आता अरविंद केजरीवाल आणि एकूणच इंडिया अलायन्स समोर एक मोठं आव्हान दिल्लीमध्ये सुद्धा उभं राहिलेलं आहे।